क्वेश्चन नंबर 4 पाहूया विद्यार्थी. एकदा वाचा क्वेश्चन. इथे ट्रायंगल ए बी सी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन परपेंडिक्युलर आहेत, एक ए पी आहे आणि एक बी क्यू आहे. ए पी ची लेंथ 7 दिली, बी क्यू ची लेंथ 8 दिली आणि हे बी सी 12 दिलं. इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यावरून मला दोन गोष्टी करायच्या आहेत. एक तर प्रूफ करायचं आहे ट्रायंगल सी पी ए अँड ट्रायंगल सी क्यू बी सिमिलर आहेत आणि ए सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर प्रूफ घेऊया पहिल्यांदा. इन ट्रायंगल सी पी ए अँड सी क्यू बी, सी इथे आहे, पी इथे आहे, इथे ए आहे. ओके, हा ट्रायंगल दिसतोय. या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री आहे. कोणता? पी. ओके, दिस पी विल कॉन्ग्रुएंस टू विच वन? सी क्यू बी. सी क्यू आणि हा बी. राईट आहे. इथे पण अँगल क्यू 90 आहे, इच 90. बघा, दोन ट्रायंगल मला सिमिलर दाखवायचे तर मी काल सांगितलं एक टेस्ट सगळ्यात जास्त लागणार आहे. कोणती? ए टेस्ट. तर इथे एक अँगल कॉन्ग्रुएंट झाला. आता दुसरा अँगल पाहायचा आहे. दुसरा अँगल पाहताना सहसा काय असतंय, कॉमन मध्ये इथे बघा, इथे कोणतं पॉईंट कॉमन दिसतंय? इथे सी आहे, इथे सी आहे. दोघांमध्ये सी अँगल कॉमन दिसतोय का? बघा, हा अँगल सी आहे मोठ्यासाठी आणि दुसऱ्यासाठी हा अँगल सी आहे. सी कॉमन आहे, दोन्हीकडे सी येत आहे. दोघं जण सी यूज करायलेत पण त्यांचे नावं वेगवेगळे आहेत. तर सी पी ए या ट्रायंगलसाठी अँगल सीचं नाव काय पडते? पी सी ए और ए सी पी. राईट? क्लिअर होते? सी क्यू बी या ट्रायंगलसाठी अँगल सीचं नाव काय? याचं नाव काय पडते? बी सी क्यू. रिझन सी ए फॉर कॉमन अँगल. दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे 100% ट्रायंगल काय झालं? सिमिलर. सी पी ए सिमिलर टू सी. कोणाला करस्पॉन्ड आहे? हा सी कोणाला करस्पॉन्ड आहे? सी ला. दिस पी इज करस्पॉन्ड टू क्यू, रिमेनिंग इज बी. पहिलं प्रूफ झालं बाय ए टेस्ट. As two triangles are similar, corresponding sides are proportion. इथं पहिली साइड कोणती आहे? सीपी आहे. सीपी ची गरज आहे का मला? कॅल्क्युलेट मध्ये एसी पाहिजे. ही साइड कोणाला प्रपोर्शन येईल? एसी विल प्रपोर्शन टू बीसी. राईट आहे? दॅट शुड बी इक्वल्स टू. दुसरी कोणती साइड दिलेली आहे? एपी आणि बी क्यू. तर एपी यूज करता येईल का? हा, एपी इथं आहे. एपी will proportion to A पहिलं P B Q. Are you getting? It's a common set. Okay, इथे घेतोय. The value of AC ची व्हॅल्यू काढायची आहे. BC ची व्हॅल्यू 12 आहे. ओके. The value of AP is how much? 7 and BQ is 8. Clear? तर हे दोन डिनॉमिनेटरमध्ये आहेत. डिनॉमिनेटरमध्ये तर कॅन्सल होऊ शकते किंवा डायरेक्ट करायचं असेल तर हा 12 into 7 होईल. कसं? पहिले कॅन्सल करून घेऊ. 4 2 जा 4 3 जा. तर हा 3 या 7 ला मल्टिप्लाय करेल. 3 into 7 किती? 21. मग त्याला 2 ने डिवाइड होईल. दॅट आन्सर इज 21/2. आर यू गेटिंग? दॅट इज इक्वल्स टू 10.5. दिस इज अवर आन्सर. पॉइंट क्लिअर होते? दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे तर ए टेस्ट वापरायचे. ए टेस्ट वापरल्यानंतर करस्पॉन्डिंग साइड घ्यायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. करस्पॉन्डन्स घेताना काळजी घ्यावी. हा पी कोणाला करस्पॉन्ड आहे? क्यू ला. तर पी 2 नंबर, क्यू 2 नंबर. सी कोणाला करस्पॉन्ड आहे? सी ला. सी 1 नंबर तर सी 1 नंबर. अरे करस्पॉन्डन्स कसं लावायचं क्लिअर होतंय? राईट. पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. द नेक्स्ट क्वेश्चन. पी क्यू आर एस या क्वाड्रिलॅटरल मध्ये पी क्यू इज पॅरलल टू एस आर. हा पी क्यू, दिस पी क्यू इज पॅरलल टू एस आर. ओके. सेकंड इन्फॉर्मेशन, द रिलेशन बिटवीन दिस ए आर अँड ए पी. दिस ए आर इज 5 times ए पी. वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिस एस आर इज 5 times पी क्यू. तर इथं काय नाही, सेम असंच घ्यायचं आहे. दोन ट्रायंगल घ्यायचे, सिमिलर दाखवायचं आणि काम करायचं आहे. ओके. तर दोन ट्रायंगल घ्यायचे कोणते?
इथं ट्रायंगल तर भरपूर दिसत आहेत, सिलेक्ट कोणतं करावं. असं करावं की ज्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन एस आर आणि पी क्यू मधलं दाखवायचं. तर एस आर पाहिजे, पी क्यू पाहिजे. तर ही साईड आणि ही साईड कोणत्या ट्रायंगलमध्ये येते, आणि सोबत हे पण येऊ द्या ए पी आणि ए आर. तर ए पी आणि ए आर म्हणजे हा ट्रायंगल बनेल का बघा बरं. त्याच्यामध्ये ए आर आला, दोन्ही वेगवेगळ्या ट्रायंगलमध्ये यावा. हा पहिला ट्रायंगल कोणता आहे, ए एस आर है ना. प्रूफ घेते इन ट्रायंगल ए एस आर. दुसरं कोणतं घ्यावं ज्याच्यामध्ये ए पी येते, हे इथं आहे ए पी, आणि पी क्यू येते हे इथं आहे, म्हणजे ट्रायंगल ए पी क्यू क्यू. आता हे दोन ट्रायंगलला काय करायचं आहे, मला सिमिलर दाखवायचं आहे. सिमिलरसाठी एकच ए ए टेस्ट. ए ए टेस्ट दाखवण्यासाठी एक अँगल मला इथं दिसते बघा, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. डेंजरमध्ये येणारा अँगल कोणता असतो, हा अँगल ह्या अँगलचं रिलेशन वर्टिकली अपोजिट अँगल. त्याला नाव अँगल एस ए आर. आर यू गेटिंग. हा ए आहे, मिडमध्ये मिडल पॉईंट यायला म्हणजे सेंटरमध्ये यायला पाहिजे. एस ए आर किंवा आर ए एस इज इक्वल्स टू पी ए क्यू. रिझन वर्टिकली अपोजिट अँगल. क्लिअर, समजतंय. दुसरा अँगल कोणता घ्यावा. आता इथं कॉमनमध्ये कोणी नाही का, ए एस आर ए पी क्यू. ए कॉमन दिसायला, परंतु हा वरचा पार्ट आहे, हा खालचा पार्ट आहे, याच्याशी काही संबंध बसणार नाही. तो आणि तो ए आपण आला. आता एक ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर 9th मध्ये आपण पाहिलं, जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतील, इफ देर आर टू लाईन्स आर पॅरलल, देन 3 टाइप्स ऑफ अँगल फॉर्म ऑन दॅट टू लाईन्स. करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड interior angles. We know that when two lines are parallel, alternate angles are congruent. Alternate angle form on the zigzag or this manner. अशा झेड मध्ये अल्टरनेट अँगल फॉर्म होतात आणि ते अल्टरनेट अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. राईट. तर इथं कुठं झेड फॉर्म होतं दिसतंय का तुम्हाला, उलटा झेड किंवा सरळ झेड. तर हे इथं दिसतंय का बघा बरं, हा वाला. इट्स अ झेड फॉर्मेशन होते. झेड फॉर्मेशन होते म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल. असं दिसतं ना, वरचा अँगल आणि हा खालचा अँगल. हे क्यू, हे पी, हे आर, हे एस. त्याच्यामध्ये इथं कुठेतरी ए आहे, म्हणजे झेड फॉर्म होतोय. पण टू लाईन्स आर पॅरलल, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तो पहिला अँगल कोणता आहे, क्यू पी ए. विल कॉन्ग्रुएंस टू विच, this QPA will congruence to ARS. Reason AA for alternate angle, PQ parallel SR. Are you getting? Therefore, triangle ASR is similar to triangle. पहला कौन है, A किसको करस्पॉन्ड है, A ला. तो फर्स्ट वन ए. आफ्टर दॅट माझं लिहिण्यात चुकलं वाटायला. काय चुकलं, हा क्यू पी ए या बाजूनं पाहिजे आणि ए आर एस या बाजूनं पाहिजे. ए आर एसला असं लिहिते, दिसतंय का तुम्हाला, एस आर ए. आणि इकडं काय पाहिजे, आय एम इरेजिंग इट. याच्यावरी लिहू का, क्यू पी ए. अरे बेटी कल ही बोला था ना मैंने, ए पी क्यू है तो इसके एंगल ये साइड में, इसके याचं पार्टीशन लक्ष असावं लागते. ओके. ASR triangles, A is correspond to A, this S, this R is correspond to P. R तीसरा नंबर है तो P तीसरा नंबर, बचा कौन, Q. This R is correspond to this P, that means this R is correspond to P. R पहिला, दूसरा, तीसरा नंबर है तो इथं P पण तीसरा, by AA test. क्लियर है. दो अँगल कॉन्ग्रुएंट आहे, दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, तर ट्रायंगल्स काय होतील, सिमिलर होतील. सिमिलर दाखवलं. एज टू ट्रायंगल्स आर सिमिलर, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड में यहाँ पर लूँ कौन सी, एस आर. मुझे एस आर निकालना है, इथे ना, एस आर विल प्रपोर्शन टू पी क्यू. पी क्यू म्हणा, क्यू पी म्हणा, एकच. दॅट इक्वल्स टू एस आर. ए आर लू, दिस ए आर is proportion to AP.
क्लियर? क्लियर होतंय का? नाव SR by PQ that equals to AR. We know that the value of AR is 5 AP, so I am writing 5 AP divided by AP. क्लियर होत आहे? म्हणजे काय होईल हो इथं, हा AP आणि हा AP कॅन्सल होईल, राहील काय मग, SR by PQ is equals to 5, SR is equals to 5 PQ, hence proved. हो गया प्रूफ. आर यू गेटिंग? इथं रीजन CS. समजतंय का? कॉन्सेप्ट क्लियर होते हैं? ओके, समजलं ना? दोन ट्रायंगल घेतले, कोणते दोन ट्रायंगल सिलेक्ट करायचे कळत नाही, हे दोन का घेतलं, आवडते मला है ना? नाही, प्रूफमध्ये SR आणि PQ त्या ट्रायंगलमध्ये येतात, SR आणि PQ. तर मी PSQ PSR आणि PQR नाही घेतलं. का नाही घेतलं? कारण की त्याच्यामध्ये AR आणि AP येत नाहीत, हे दिलेली इन्फॉर्मेशन. ओके, समजते? थोडं क्रॉस थिंक करावं लागतं, हे का घेतलं नाही, असंच का घेतलं, यालाच का इंटिमेशन दिलं. ओके, चला नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 6. सेम याच्यासारखंच आहे, काहीच फरक नाही, ॲज इट इज आहे. तुम्ही करू शकता, तरी पण मी घेतो इथे, बसणार नाही. इथे शॉर्टकट घेऊया. दोन अँगल कॉन्ग्रुएंट कोणते, इथं दोन अँगल कोणते कॉन्ग्रुएंट झाले, हा अँगल आणि हा अँगल, राईट आहे, क्लियर आहे. डायरेक्ट येतोय सोल्युशनवर. कौन सा ट्रायंगल ले रहा हूँ मैं, याच्यासारखंच आहे, ॲज इट इज आहे, कॉपी पेस्ट है. इन ट्रायंगल BOA एंड COD. बोलो एंगल BOA किसको कॉन्ग्रुएंट होगा, BOA इज कॉन्ग्रुएंस टू COD. रीजन क्या है, रीजन अपोजिट एंगल बोलो या वर्टिकली अपोजिट एंगल. अभी दूसरा एंगल कौन सा होना, कॉमन तो है नहीं, दोनों अलग अलग है. हाँ, ये इन्फॉर्मेशन दी है ना, AB इज पैरेलल टू DC, तो यहाँ पर कौन सा, दो लाइन पैरेलल, तो कौन सा एंगल, अल्टरनेट एंगल. अल्टरनेट एंगल किस में आएंगे, Z में, तो ये Z बन रहा है, Z सीधा Z या उलटा Z, सरळ Z घ्या किंवा उलटा किंवा त्याला झिगझॅग म्हणतो. तर हा एंगल आणि हा एंगल कॉन्ग्रुएंट असेल. या एंगलचं नाव काय, DCO, इधर से लेना पड़ेगा है ना. DCO किसको कॉन्ग्रुएंट होगा, OAB. आर यू रीडिंग? रीजन अल्टरनेट एंगल, ये ऐसा अल्टरनेट एंगल PQ इज पैरेलल टू SR था, यहाँ पर AB इज पैरेलल टू DC. देयरफॉर ट्रायंगल BOA इज सिमिलर टू ट्रायंगल, बोला कोण कोणाला करस्पॉन्ड असेल, हा O सेंटरला आहे तर हा O ला करस्पॉन्ड असेल, तर O आपला दुसऱ्या नंबरला आहे, तर इथे पण O दुसऱ्या नंबरला. A कोणाला करस्पॉन्ड आहे, C ला, A तिसऱ्या नंबरला आहे तर C पण तिसरा नंबर. राहिलं कोण इकडे, D. कौन सा टेस्ट, एक ही टेस्ट आ रहा है हर समय, दैट इज AA. लिखना चाहिए हाँ, रीजन मैं जो लिख रहा हूँ ऐसे. ओके, एज ट्रायंगल्स आर सिमिलर, करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट होते हैं, प्रोपोर्शन में होते हैं. क्या होते हैं, प्रोपोर्शन. प्रोपोर्शन मतलब सेम रेशियो. तो पहला साइड में ले रहा हूँ AB क्यों ले रहा हूँ, क्योंकि मुझे यहाँ पर इंफॉर्मेशन AB की दी हुई है. आई एम टेकिंग AB एज in the given information they gave the value of AB is 20. This AB will correspond to CD, right? And OB will correspond to OB, OD. OD निकालना है हमको, है ना. तीसरी साइड घ्यायची गरज नाही, OD काढायचं आहे. AB माहित आहे, CD माहित आहे, OB माहित आहे, OD कॅल्क्युलेट करायचं. यहाँ पर लिख रहा हूँ मैं CS फॉर, कल ही बोला था, कॉमन सेंस आप लोगों का बहुत ज़्यादा है ना. करस्पॉन्डिंग साइड्स, AB ची व्हॅल्यू 20, CD किती आहे हो, दिसना गेलं 6, 20 6, OB 15, OD निकालना है. कैलकुलेशन करें, 3चा पडा येतो का, 3 2चा पडा, 3 6 20. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती, 10 OD. दॅट शुड बी इक्वल्स टू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन
45 100 दिसायला नाही. लक्षात राहू द्या. 100D लिखू नका बरा. 10 OD है ये. नहीं तो सर आप कुछ भी पढ़ा रहे हैं 100 को तुम. हाँ, दैट इज OD इज इक्वल्स टू 45/10. दैट इज OD इज इक्वल्स टू 4.5. डेसिमल कळलं ना. ओके, समजला. थांबू.